तुका म्हणे माझे माकडे वारी गेले पंढरपुरा, विठोबाच्या चरणी ठेका धरिती. भजनी वेडे झाले नाचती गाताती, पावन वाट धरुनी चालती. उघड उघड आरती वाहती त्यासी, गोड नाम घेतले मुखा. तुका म्हणे या जगात काय नवल, पशुपक्ष्यांनाही भाव येतो. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यावर एकदा रुक्मिणी रुसली आणि ती पंढरपूरला आली. तिचा राग शांत करण्यासाठी श्रीकृष्ण तिला मागे मागे शोधित आला. पंढरपूरच्या वळवंटात तो तिच्या समोर दगडासारखा उभा राहिला. तिचा आदर ठेवून आणि प्रेम दाखवून रुक्मिणीला आपली चूक लक्षात आली आणि तिने त्यांचे पुन्हा स्वागत केले. त्या प्रसंगात श्रीकृष्ण भक्तांसाठी विठोबा झाला. वी म्हणजे विशेष आणि ठ म्हणजे ठाण किंवा थांबणे. तो भक्तांसाठी थांबला म्हणून त्याला म्हणतात विठ्ठल. संत परंपरेत मानलं जातं की जो भक्तांच्या हाकेला थांबतो, प्रेमाने उभा राहतो, तोच खरा विठोबा. नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. आज उपवास विठोबासाठी. पाटावर सजलाय थाळा खास. भगर, बटाट्याची भाजी, वडे, थालीपीठ सजलंय. साबुदाण्याचे वडे गरमागरम. ताक झळकलंय. गोड लहान मायरा म्हणते विठ्ठू माझा राजा. तिच्या हाती लाडू पण डोळ्यात भक्तीचा साजरा तेजाचा. तुका म्हणे पंढरीची वारी नित्याची, उपवासातून मिळे भेट विठोबाची सच्ची. आम्हा सर्वांना आशीर्वाद दे विठोबा. मनात तुझा भाव आणि ओठांवर तुझं नाव असावं. दिवस चालो कठीण, काळही कठोर, तरी तू उभा राहा, भक्तीचा आधार ठर. आईबाबांचं सुख, लेकरांचं हसू, तुझ्या कृपेने घरात नांदो प्रेमाचं रसू. ना सोनं ना धन ना राजसुख भारी, दे भक्त नाम तुझी आणि पंढरी वारी. शेतकऱ्याला पाऊस, मजुराला काम, विद्यार्थ्याला यश आणि वाऱ्याला राम. तुका म्हणे दिनांचा तू राजा, असाच राहो प्रत्येकाच्या जीवनाचा साजरा साजा. आईच्या पदरात शांतता लाभे, वडिलांच्या सावलीत धीर सापडे. मग पंढरपूर किती दूर आहे, विठोबा तर घरातच उभा आहे. तुका म्हणे पंढरपूर मी पाहिला घरात, आई वडिलांच्या पावलात, विठ्ठल भेटला हातात. जय हरी विठ्ठल.